नमस्कार मित्रांनो, मी केदार वैद तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आज आमच्या ट्रिपचा दिवस आहे तिसरा आणि आम्ही आहोत सध्या पणजीमध्ये. आता बघू पणजीमध्ये आता फिरू. काल तर काय फिरायलाच भेटलं नाही, इकडून इकडं रूम पण भेटत नव्हतं. आता पणजीमध्ये फिरू आणि जाऊ बागा बीचवर जाऊ. बघू कुठेतरी स्टे करू आज आणि उद्या निघू. काल कसिनला गेलेलो तर तिथं बाबूची चप्पल राहिली, तर आता आलतो चप्पल घ्यायला. आता काय करू बरं, इमर्जन्सीमध्ये घ्यायलाच लागेल. हे काय बूट्स म्हणून आहे, ही चप्पल घेतली. भाऊ चप्पल कशी आहे? भाली आहे. आणि ही काय घेतली? ही कोणाला घेतली? दीदीला चप्पल घेतली आहे. चला 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 जातो आता. नाश्ता करायला ते लोक थांबलेत, नाश्ता करतो आणि फिरतो गोवा. बघू आता कसं काय पुढं. डोनापावला बीचवर चाललो आहे. पहिले इकडनं गाड्या घेऊन जाऊन देत होतं, आता काय नाही, गाड्या तर बाहेरच लावायला होता आणि इथून 1-1.5 किलोमीटर चालत जायला लागतं. तर नशीब जरा पोलिसांना आम्ही रिक्वेस्ट केली तर त्यांनी सोडायला जाऊन दिलं. आता आम्ही दोघंच चाललो आहे, तेजा आणि मी चालत चालून इथं ऊन लागतं मारणाचा ना, चालून हालत खराब. आता आम्ही पोचून ते निघतील. तर चला आता काय करू, नाही जाऊन देत तर रिक्षा पण नाही इथं. की याच्या साला मला धोका देऊन ज्याला एकाला हात केला, बायको बसून केला, टाकून गेला. सांगा त्याला बघता कसा काय आडत नाही, त्याला टाकून. फायनली पोचलो बाबा एकदा. इथं तिकीट काउंटर, तिकीट काढायला लागतं. यांनी तिकीट आधीच काढलेले. तर आमची पब्लिक दमली जाम चालून. आवाज होणार विमानतल. कॅन्डल कुठं ठेवायचं ते त्याला इथलं माकरं नाही आला, फोटो काढता होता. आता आम्ही आलोय चर्च बघायला. तिथं त्या चर्चमध्ये काय फ्रान्सिस झेवियर म्हणून कोणतरी होतं, त्यांची बॉडी तिथं ठेवलेली आहे अजून तशीच. ती दर 10 वर्षांनी काढतात बाहेर. 12 का 12 वर्षांनी बाहेर काढतात ते प्रदर्शन करायला. प्रदर्शन नाही, तेच रे, म्हणजे तसंच ना माझं प्रदर्शन व्हायचा. ओल्ड चर्च गोवा. जेवायला आलोय. एक जण तिथं भेटला, कार्ड दिला आम्हाला, बोलतो हे काय कोकोनट हॉटेल म्हणून आहे, ते जा. आलोय, बघू आता कसं काय लागतं. घरगुती बोलता, घरगुती बघू आता. जेवायला करून अगोदर फोटो आलो नाही, लास्ट आम्हीच असू वाटतं. बंदच करायला घेतलेला गेट. एक गाडी पुढे गेली, त्यांनी तिकीटं काढली.
आलो आता सगळं बंदच करायचं याच्यावर आहे. रूमवर फ्रेश होऊन आता चाललोय आम्ही मार्केट फिरायला. मग तिथून जाऊ बीचवर मग बघू थोडा बसू आणि जाऊ रूमवर. हा का, आता आम्ही बीचवर आलोय. माझी बायको 2 शब्द बोलले, तुम्ही ते शांतपणे ऐका. बोल ना आता, बोल आता. निघत तुला बोल होती, बोल. इकडं बा पोरांना असं वाटतं का आम्ही आता गोव्याला आलो. बिल्डिंग बांधायला घेतले. बिल्डिंग मध्ये घेतले. कोणाला बुकिंग करायचं या पटापट. रेती कोणाला पाहिजे का विचार. कोंडून ठेवले पोरीला. इकडे ब्रिज बनवले वैशाली वहिनी. अरे मुठ्या या साईडला, या साईडला मुठ्या. इकडे कोंडून ठेवले, जायला नको कुठे. रोशनचे डोले बी पुस. चला या आंघोळ करायला या. माको बिंदास माको असता नको माको बिंदास. फेका इकडे मी इथं इथं मी बॅग या इथं. एक येता तो होता बोलते गाड्याला उभा राहून आहे ना, त्याला तापतो तर मी कोणला? त्याला येऊन दे. तो माणूस होता बोलतो ए उभा राहा, त्याला तापतो तर मी त्याला. आता नाही ना. बोला ना, नाही आपण नको दाखवू, त्याला मरतात चांगला. फायनली रूमवर पोचलो बाबा. मेडिकल शोधून हालत खराब झाली. बाबूची तब्येत पण बिघडलेली, मग तिला औषध घेऊन आलो. आता आलो रूमवर. आता झोपतो, आता उद्या उठू. तर आज आमच्या ट्रिपचा 4था दिवस आहे. आता आम्ही चाललो एकदम पॅरा रोडला थोडं फोटोशूट करू आणि मग तिथनं बघू घरच्या मार्गाला निघू. तिथं जाणार आहे मार्लेश्वरला. मग तिथनं बघू कसं काय किती टाईम होतो. मग अर्धंगी स्टे करू. राहा सोबत. आमच्या चिमेला बघा सगळं मॅचिंग घातल्या चिमेने. काजू घ्यायला इथं. काजू काय शॉप म्हणून आहे इथं. 100 प्रकारचं काजू इथं. 100 ना जास्त व्हरायटी. काजू 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 काय बाबा एवढं काजू काय. एवढं तर पहिली वेळ बघलं मी. तिकडं पण आहेत. रोशनी तर दुकानात घेतले आका. तो कुठं पण गेला त्याच करत. पॅरा रोडला आल्या फोटो काढायला. फोटो काढू आणि जाऊ इथून मार्लेश्वरला. गाडीवर घ्या तिला. एक वर मैरसली. जेवायला करत थांबलेलो. कुठलं हॉटेल? पाटील कोकण. चला आता चालू मार्लेश्वरला. लेट झालं तर नाही जाऊ. लेट झालं तर घरच्या मार्गाला.
आता नवीन ड्रायव्हर बसले आम्ही. छोटा ड्रायव्हर छोटा ड्रायव्हर बसले. ए छोटू तिचा मांजरीचा व्हिडिओ घ्यायला पाहिजे होता. सर काय काढू काय काढू बोल काय बोलत बोल चिम्या चिम्या घे वैशू घे चिम्या बोल काय बोलतो काय काहीच आम्ही आता शूट खातोय. बोल बोल ना आता. आता काय फायनली महाराष्ट्राला पोहोचलो आम्ही. क्लायमेट तर एकच नंबर आहे. मग तुम्हाला दाखवतो. आता इथून थोडा ट्रेकिंग करत जायला लागेल. चल चल ना. चल वो पडत चल चल चल. चिम पोचलो फायनली वरती ट्रेकिंग करत करत. मोबाईल अलाउड ना अजून. परशील थोडा लेट झाला आम्हाला इथे पोचायला. मग तुम्हाला व्ह्यू दाखवतो. ज्याला काय बोलत विसरलो मी. हां जेवायला वगैरे करून आम्ही आता रूमवर आलो. आता काय चिपळूणला स्टे करतोय. बरं रात्री ड्रायव्हिंग नको बघू. सकाळी उठू आणि डायरेक्ट घरी भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.